काका नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषदचं ही निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीसंदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाचं इलेक्शन लागलेलं आहे. इलेक्शन सगळी प्रचार चुरशी चालू आहे. जो तो उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. जनता सांगेल त्या सवलती देत आहे. आमच्या ह्या नवीन वस्तीमध्ये सोनासिद्धनगर सैनिक कॉलनी या कॉलनीमध्ये बाबुरवाडी रस्ता ते चांगला रोड, हा जो रोड आहे हा फार गलिच्छ झाला होता. लोकांना गाडीवर जाता येत नव्हतं. चिल्लार वगैरे वाढलं होतं, खड्डे पडले होते. आणि मग दीपक आबाच्या पार्टीतर्फे, यशराजांच्या पार्टीतर्फे त्यांनी येऊन कुमार ढोलेवर ही लोक आली आणि त्यांनी मग हा मुरमाचा रस्ता तयार करून दिला. त्यानंतर रोड फिरवून दिला आणि बाबुरवाडी रोडच्या कडला, डांबरी रोडच्या कडला पाणी जायला वाट नव्हती. तिथे दोन फूट रुंदीच्या 3 नळ्या पायपा टाकून ती पण सोय करून दिलेली आहे. मग आता काय आता विचार काय, मतदान कोणाला काय कसं केलं पाहिजे? आता एवढं काम केले म्हणल्यावर जनता काम करणाऱ्या बाजूला राहणार आहे. बरं. आता त्या दृष्टीने आता दीपक आबा साळुंखे पाटील जे आहेत, आता त्यांचं तुम्ही काम, आता तुमचं वय जास्त झालंय आणि पुन्हा मेडसिंगला इंगोले मॅडम त्यांच्यातर्फेच उमेदवार आहेत. तिथं पण मी 27 वर्ष काम केलेलं आहे. बरं. त्यांच्या शेजारी काम केलं. मी हायस्कूल हेडमास्टर होतो. हेडमास्टर होतो? पहिल्यांदा टीचर होतो, पुन्हा सुपरवायझर होतो, पुन्हा हेडमास्टर होतो. बरोबर. आणि त्यांचे दीर जे आहेत, उमेदवारांचे दीर म्हणा किंवा दीरच की बाळ सासरे, चुलत सासरे, आम्ही एकत्र काम केलं. आता आबांचा जे अनुभव आहे, आबांचं जे काम करण्याची पद्धत, आता तुमचं रिटायर तुम्ही झाल्यामुळे आबांचं असेल किंवा काकासाहेब साळुंखे पाटलांचं असेल, यांचं काम करण्याची पद्धत, अजित पवारांचा स्वभाव आणि दीपक पाटलांचा स्वभाव म्हणजे रोखठोक स्वभाव आहे त्यांचा, सारखाच आहे. आणि काम करण्याची पद्धत, काम करतात ते सारखाच आहे. वट चावणं किंवा रेटून बोलणं. बरं. लगेच आश्वासन आपले सोलापूर जिल्ह्यातले ते अजितदादा आहेत म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. होय. बरोबर. अजून काय सांगू शकाल त्यांच्या कार्यपद्धतीवर? नाही, तुम्हीच बोला. आपल्या कुठल्याही अडीअडचणी असेल, तुम्ही रात्रीच 12 वाजता जावा किंवा पहाटेचं जावा. दीपक आबा साळुंखे पाटील आबा हे प्रत्येक वेळेला आपल्याला उपस्थित मिळतात आणि आपल्या अडीअडचणी दूर प्रयत्न करतच असतात. त्यांनी आता हा रोड आम्हाला करून दिला. आमची मागणी जशी झाली तशी लगेचच त्यांनी दुसऱ्याच दिवशी ही काम चालू करून आम्हाला ही मुरमीकरण आणि रोडच्या कडेला आम्हाला पाणी जाण्यासाठी वाट नव्हती. तिथं कसं होतं, खड्डा होता, तर तिथं पायपा टाकून आम्हाला सीडीवर करून दिलेलं आहे. पण आता निवडणूक आले म्हणून करून दिलं असेल ना, असं काय नाही वेगळं? नाही, असं काय नाही. सगळेजणच करायला येतं. काय अतुल मालक पवार ते बी करायलेत, हे बी करायलेत. पण ह्याच्या आधी बी आम्ही जेव्हा मागणी केली होती, आमच्या मळ्याकडे जायला रस्ता नव्हता. त्यांनी स्वतःच्या पैशातून पियुषदादा पाटील, डॉक्टर पियुषदादा पाटील यांनी 3 लाखाचा चेक देऊन आम्हाला ते केलेलं होतं, जे की रोडमधून जायला आम्हाला हे नव्हतं, की वाटच नव्हती. मग त्यावेळी त्यांनी स्वतःच्या पदर खर्चानं आम्हाला करून दिला होता तिथं सीडीवर. आता सध्या तर पूल झालेला आहे, त्याचा काय विषय नाही. पण आम्हाला कमीत कमी त्या सीडी वर्कवर कमीत कमी 3 वर्ष आम्ही त्या ह्याच्यावरूनच गेलो. नाहीतर आमच्या सगळ्यांची अडचणच होती. असं काही नाही की निवडणूक आली आणि काम केलं. म्हणजे हे जे नेते आहेत ते निवडणुकीपुरते येणारे नाहीत? नाही, ह्यांच्याकडे आपण कधीही जाऊ शकतो. त्यांच्याकडे पद असो नसो तरीही ते कामासाठी प्रयत्नशील असतात.